नमस्कार. आपल्यासमोर महाराष्ट्र लोकशाही वेब न्यूज पोर्टलचे मालक व मुख्य संपादक श्री राकेश शेरकर आहेत. आजच सकाळपासून वादळ वारा असो, आणखीन बऱ्याचशा चॅनलमध्ये त्यांच्या बदनामीच्या बातम्या आपण पाहिल्या आणि थेट आपण राकेश शेरकर यांची भेट घेऊन त्या संदर्भात काय नक्की अहवाल आहे किंवा काय बातम्या कशा प्रसारित झालेल्या आहेत त्याचा खुलासा घेण्यासाठी आपण राकेश शेरकर यांच्याबरोबर थेट संवाद साधत आहोत. राकेशजी नमस्कार. आपल्याला आमचा पहिला प्रश्न असा आहे की जो वादळ वारा यूट्यूब चॅनलमध्ये ही जी बातमी प्रसारित झाली आहे सकाळपासून आणि खूप व्ह्यू त्याला मिळत चाललेले आहेत, त्याच्यामध्ये उल्लेख आहे की आपण वेळोवेळी खंडी बघता तोतिया पत्रकार म्हणून उल्लेख आहे. या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे? सर, पहिली गोष्ट म्हणजे आम्ही तुला जी खंडी वगैरे जी काही मागितलेली आहे ती अशी कोणत्याही प्रकारची रेकॉर्डिंग वगैरे नाही किंवा कोणी अशी याच्या अगोदर किंवा पोलिसांना कंप्लेंट वगैरे तेच केलेली नाही का. आणि तोतया पत्रकार या ज्यांनी बातमी जी प्रसारित केली तर पत्रकाराचं काम काय बनतं, पत्रकाराला त्यांना कायदा माहिती आहे की नाही ते त्यांचं त्यांना माहिती. पत्रकाराचं काम काय बनतं की दुसऱ्या बाजूची आणि दोन्ही बाजूंची बाजू ऐकून त्यांनी बातमी प्रसारित करायला पाहिजे होती. ज्यावेळी तोतया पत्रकार बोलतो त्यावेळी मला फोन करायला हवा की राकेश शेरकर आपल्याकडे तुमच्या चॅनलचे काय तुमच्याकडे सर्टिफिकेट आहेत का, तुम्ही जे सोशल मीडियावर ॲप वापरता याचा काय तुमच्याकडे आहे का, तुम्ही सरकारकडे काय सबमिट केलंय का. असं मला कोणत्याच पत्रकाराने मला फोन केला नाही, मला काहीच विचारलं नाही आणि त्यावेळी डायरेक्ट खुल्या बातमी घेऊन दिली तोतया पत्रकारांना. म्हणून त्या पत्रकारांना सांगायचं आहे की 2022 साली मी महाराष्ट्र लोकशाही वेब मला रजिस्टर केला आपल्या उद्या ह्याच्यामध्येच सरकारी आपल्या ह्याच्यामध्ये केंद्र सरकारने आपल्याला स्थान दिले आणि वेब पोर्टल हे बोगस तुम्ही बोलता. मागे देखील अवैध सावंत साहेबांनी सांगितलं की 2016 साली राष्ट्रपतींनी देशाचे पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र मोदी साहेबांनी डिजिटल मीडिया ऑनलाईनला मान्यता दिली. ही पहिली गोष्ट यांच्या माहिती आहे. आणि दुसरा जो विषय आहे, जेवढे मी माझ्या मोबाईलमध्ये जेवढे ॲप वापरतो, जेवढ्या ॲपवरून मी बातमी प्रसारित करतो सोशल मीडिया, त्या सर्व ॲपच्या लिंक माझ्या या दिल्ली प्रेस ब्युरोला सबमिट आहेत. आपल्या अयोध्या जाऊन आहेत त्यांना सुद्धा सबमिट केले आहेत मी. आपले अगरवाल साहेब आहेत दिल्लीचे, बाकीचे अजून एक मित्र साहेब आहेत त्यांच्याकडे 3 सरांना मी ते सबमिट केले आणि ते प्रेस ब्युरोचे दिल्लीचे प्रेस ब्युरोचे ते नेले. मी एवढे मी लिगली अजून सुद्धा मी ॲपची आणि बाकीचे जे पत्रकार आहेत ते मला माहिती नाही की त्यांच्या ॲपच्या लिंक तिथं आहेत. पण कायदा काय बोलतो, कोणीही सरकारला ती लिंक सबमिट केल्याशिवाय कोणत्याही प्रकारची पोस्ट व्हायरल करू शकत नाही. एवढं मी जर लिगली असताना जर मला तोतया विद्यार्थ्या गुन्हे असतील तर मी याच्यापेक्षा दुर्दैव का नाही. याचा अर्थ असं होतो की यांनी ती बातमी प्रसारित करण्यासाठी लाखो रुपयाची हे घेतली का, सुपारी घेतली का राकेश शेरकरला बदनाम करण्यासाठी. हे बदनाम करण्याची सुपारी घेण्याचा हा विषय आहे. कारण पण मी असं काय बोलतो, जर तुम्हाला मला बदनाम करायचं नसतं तुम्ही मला फोन केला असता, मला विचारलं असतं की तुमच्याकडे काय पेपर आहेत का, मला न विचारता डायरेक्ट बातम्या टाकल्या. सर, महाराष्ट्र लोकशाही वेब न्यूज पोर्टल हा तुमचा दिग्गज आहे असं तुमचं म्हणणं आहे. दाव्यासह तुम्ही आहे माझे पुरावे. दुसरा प्रश्न असा आहे की आता ज्यांनी तुमच्यावर हा आरोप किंवा ज्यांच्या संदर्भात ही जी बातमी लागलेली आहे ते मिस्टर सूरज कचरे यांचा आणि तुमचा संबंध काय किंवा ते कोण आणि त्यांचा व्यवसाय काय आणि त्यांचं तुमचं गुगल पे संदर्भात काय कनेक्शन आहे या संदर्भात काय सांगा. आता मी देवकणे गावाचा रहिवासी आहे. माझ्या ग्रामपंचायत आहे आणि देवकणे ग्रामपंचायतचे उपसरपंच हे सूरज कसे होते. मी आता त्यांचा काळ संपला तर त्यांनी माझ्याशी, मी पत्रकार जवळचा असताना त्यांनी माझ्याशी की आमच्या तुम्ही जाहिराती करा, आम्ही जी चांगली कामं करू त्याची तुम्ही बातम्या लावा, तुम्हाला प्रत्येकी बातमीशी मी 3,000 रुपये देईन. मग मी त्यांच्या बातम्या आणि टक्के आता तो आमचा रोड केला मी त्याच्यामध्ये त्यांचीसुद्धा मी बातमी लावली. आत्ताची जे प्लस त्यांच्या नळाची ती पाईपलाईनची कटिंग केली होती, ते गावात काही रिपेअर त्यांच्या पडल्या होता ते सुद्धा बातमी लावली होती मी. अशा त्यांच्या 5-6 प्रकारचे मी बातम्या लावल्या. गावातल्या अख्ख्या गावातल्या पोरांनी त्यांचं स्टेटस ठेवले होते. पण माझे अजून सुद्धा जे 9,000 रुपये मला पे केले, माझे अजून सुद्धा त्याच्याकडे 11,000 रुपये बाकी. असे मी त्यांच्या 10-12 प्रकारच्या बातमी लावल्या. तर ते मला पैसे कसे पे करायचे, 1,000 कर 2,000 कर. म्हणजे जून महिन्याची लास्ट 29 तारीख आहे जी जूनची, तिथं आपल्याला लास्ट त्यांनी पैसे 1,000 रुपये आपण पे केलेत नाही का. आणि मग पैसे 2 महिन्यात तुम्ही प्रत्येक तारखेला 10 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी मला 1,000 करता 2,000 करता आणि मी तुमच्याकडे भीक मागतो का. तुमची जाहिरातची जर पैसे द्यायची हे जर अवकाश नसेल ना तर तुम्ही आमच्याकडे येऊ नका, पत्रकारांकडे येऊ नका. म्हणजे मी सर्व पत्रकारांना आव्हान करतो
आवाहन करतो की बाबा यांच्याकडे तुम्ही गॅरेज जाऊ नका. जर त्याच्याकडे खिशाचे पैसे नसतील तर परत ते काय करतील, हे बघा पोलिसांकडे जाते, हे बघा मी यांना गुगल पे केले पण ह्याच्यावर टाकलं का. आता मी दुसरं प्रश्न बोलतो की गुगल पे मी आता आज उद्या कोणत्या सरकारी अधिकाऱ्याला किंवा खासदार असतील, तटकरे असतील किंवा ताई असतील किंवा भाई असतील किंवा मोदी साहेब असतील, चक्क आपल्या मुख्यमंत्री साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, यांना प्रत्येकी लाखाला रुपये मी गुगल पे करतो. मग ह्याच्यावरती हे होईल का, खंडीचा पण लागू होईल का. आता अलीकडे पाहिजे मी माहिती अधिकारी टाकला गार्डनला, बरोबर, मग त्याला अलीकडे पाहिजे गुगल पे करू का, तर माझ्याकडे पोच आहे, मी माहिती अधिकारी लागली. असं सुद्धा संदर्भ निर्माण होऊ शकतो की राकेश शेतकरी माहिती अधिकारी नगर परिषदेला टाकला, तो गरबा दांडिया वगैरे सांगतो त्याचा, मग त्याला गप्पा बसवण्यासाठी लाख रुपये घेतले का, होऊ शकतो ना असा विषय. की मग कोणीही कोणाला गुगल पे करू शकतो. कारण माझा नंबर जो आहे गुगलला सर्च केला तरी येतो, माझा ऑल पब्लिश आहे. मला आता कुणी पण गुगल पे केला तर त्याची चुकी आहे, आणि मला जे पैसे पाठवतात ते त्याची चुकी आहे. त्यांनी माझ्या प्रायव्हेट नंबरवर पैसे पाठवलेच का, कोणाला विचारला. हां, आणि मी जे त्याकडून की खंडणी मागितली असेल त्यांनी खरोखर ती कॉल रेकॉर्डिंग द्यावी की राकेश येरकरे यांनी माझ्याकडे जल जीवन मिशन पाण्याचं जे काम देवकरणाचं काय आहे त्याच्या विरोधात खंडणी मागितली. व्हिडिओ दाखवू, तू रेकॉर्डिंग दाखवू, हे तोंडीपुढं कोणी काही सांगत, बरोबर ना, असा विषय. आणि सूरज कचऱ्याचा जो विषय आहे, आमच्या गावचा ठेकेदार जो आहे हा सरकारी टेंडरप्रमाणे हा विशाल मांडे जो नागरिकाचा आहे तो आहे. सूरज कचऱ्याचा हा पोट कॉन्ट्रॅक्ट असा उठता काम दिला उठता. मग मला जर खंडी मागायची असती मी ह्या उठत्या माणसाकडे बाबा तोडून दिलेल्या माणसाकडे मागू, पण जो मेन बादशाह आहे तो ज्याच्या नावावर काम आहे त्याच्याकडे मागू. विशाल मांडे मी खंडी मागितली असते ना काय मागायची ती, आणि 1.5 कोटीची योजना आहे. मी 9,000 रुपये घेऊ, कमसे कम 10 लाख रुपये मागणार मी मागणार ना. त्याला कोण गेला असतं मी, याला कशाला करू, हा तो उत्तम कॉन्ट्रॅक्टर आहे. आणि सूरज कचऱ्याचे प्रकार बघा काय तर सांगायचं की बाकी माझ्याकडे पण मागे फोटो आले होते की 4 सीटरची काय ब्लॅक कलरची गाडी, तो त्याच्यामध्ये तो पेनचे साहेब आहेत ते त्यांनी तर त्याच्याकडे माफीनामा का मागितला नाही पोलीस स्टेशनला, ती सुद्धा माझ्याकडे पुरावे आहे. ती 4 सीटर नाही आहे, 77-79 नंबर आहे, म्हणजे 9 आहे तो. 4 सीटर नाही तुम्ही नंबर पण फेक लावला लोकांचे. विषय काय होता त्या माणसांना कधी ट्रॅप लावला की ज्यावेळी ह्याची गाडी टोल पास व्हायची तर टोल कमी त्या माणसाला मेन मार्गाला पडायचा. ते पेनचे ती भाजीवाले आहेत त्यांची व्हाईट कलरची ब्रिजा का आहे ते 4 सीटरच्या त्यांचा नंबर एक माझ्याकडे समजा गोष्टी आहेत नाही का. तू असं कारभार करतो. पण ते आपलं आहे विजेमध्ये सुद्धा काय माझ्या ऐकण्यात आलं नाही. म्हणजे जनता बोलते की बाबा त्यांच्या सुद्धा ते इलेक्ट्रिकच्या ह्याच्यामध्ये काहीतरी त्यांच्या होईल बराच काहीतरी प्रकार झाला नाही का, त्यांना फसवलं होतं चोरीचा काय प्रकार तो बाईने का म्हणजे फोन पे मिटवला होता. तर तुम्ही त्या गोष्टी करता आणि तुम्ही आम्हाला बोलता तुमची जाहिरात पैसे द्यायची आवडत नाही आणि तुम्ही बोलता खंड घेतली एवढी आवडत तुम्ही आमच्याकडे एवढा बातम्या लावायला. सर तुमचं आणि ते सूरज सरांचं नेमकं वाद कशावर होता आणि कुठल्या मुद्द्यावर होतं? काय झालं, मी स्टेटस ठेवला होता की आज मी शेवटी मी मुख्यमंत्र्यांना ज्या म्हणतो हे शिवसेना खूप मागणे मी पत्रकार असेल. शेवटी एक मी मुख्यमंत्री साहेबांना खूप मदत केली, ज्याच्या वेळी मी मेल केली, ज्याच्या वेळी मी मदत मागितली साहेबांनी मला मदत केली. पण मी भरतशेठ गोगावले जे आपले आमदार आहेत ते 3 वेळा आमदार झाले, त्यांना मंत्रिपद दिलं नाही. आणि ज्या 1 वेळा आमदार झाला त्याला 5 वर्षात बंद मंत्रिपद नावाचा कोणाच्या मुली नाही. हाच मी स्टेटस दिला. तर 11:02 रात्री सूरज कचरेंनी मला हे टाकला स्टेटसला एक कमेंट टाकली का भरव्या तो अजून सुधारणार नाही. तर त्याला मी एक शिवी दिली की ऐकतो कारण तुम्हाला शिव्या का देतो. मग त्याच्यावरून त्याने मला फोन केला की तुला मारायला तो घरी वगैरे यायचा. नंतर मी पोलीस स्टेशनला कॉल केला 112ला रात्री. कॉल केल्याच्यानंतर मग त्याच्यावरती 80 दाखल केलं रात्री 80 दाखल केल्याच्यानंतर मग सकाळी हा गेला, सकाळी हा गेल्यानंतर हा गुगल पे दाखवला माझी पण दिसला आम्हाला खंडी मागतो 29 जूनला तू झोपला होतच काय खंडी मागितली तेव्हा झोपलं होतं तेव्हा काय तिथे गेलं पोलीस स्टेशनला. हे सुद्धा तुम्ही सत्य माझा एकच विषय आहे, तुम्ही सत्य बघा. विस्तार तुम्ही अन्य कोणाला करू नका. आणि त्याच्यासाठी माझी एक विनंती असेल, मी मागे सुद्धा पोस्ट टाकले आता सुद्धा पोस्ट टाकेल आणि नेहमी मला बोलत जाईल की तरुणांना तुम्ही पुण्यामध्ये ऐकवण्याचा प्रयत्न करू नका. तरुणांची मला काय फरक नाही पडत, मला काही फरक नाही पडत. हां माझ्यापर्यंत आलं, माझ्या इथपर्यंत आलं तर मला काय माझी पावलं हाकायला लागणार. हां डायरेक्टली हां माझं तर माझा जीव जाऊ मी काय दुसऱ्याचा जीवाचा विचार करू. जर माझा जीव जाऊ असेल मी दुसऱ्याचा जीवाचा विचार नाही करणार. पण मी जर पेन आणि कागद न्याय मागतो ना तुम्ही सुद्धा त्यांनी मग न्याय द्या. बस कोणाचा काय झाला या गोष्टी करू नका. सर तुम्ही आता जे म्हणाले की हे गुगल पेमध्ये पैसे त्यांनी जे मला पाठवलेले आहेत म्हणजे तुम्हाला ते केवळ आणि केवळ तुमच्या त्या बातमीचे पैसे अजून 11 म्हणजे हे त्यांनी केवळ फेक हे केलेलं आहे.
आरोप म्हणजे तुमच्यावर हा आरोप आहे असं आणि तुमचं म्हणणं आहे. हो एकदम एकदम ते दिली पण नाही ना मला डायरेक्ट मला तुम्ही केली. मग माझा प्रश्न असा आहे सर, तुमच्या बदनामी संदर्भात आता आपण म्हणजे तुम्ही काय करणार पुढे? आता बघा ज्या ज्या पत्रकारांनी मला जर विचारलं बातमीची प्रसारित केली त्यांची सुद्धा मी बातमी लावणार ना की माझी बातमी तुम्ही केली. तुमच्याकडे काय प्रूफ होता की राकेश शेळकेकडे काही सर्टिफिकेट नाही आहे, काही पेपर नाही आहे, तुमचं काय मी केलेलं नाही, डायरेक्ट आलाय ऑनलाईन डायरेक्ट बातमी होतोय, बरोबर ना? जर माझी बातमी केली त्यांची सुद्धा मी त्याच्या बातम्या प्रसारित करणारच, जगाला दाखवणार ना की बाबा सत्य काय होती आणि सत्य काय निघालं, बरोबर ना? म्हणजे राकेश शेळकेला बदनामी करण्यासाठी यांना 100% पैसे भेटले, 100%. कारण मी तुम्हाला सांगतो की रायगड जिल्ह्यात बड्या नेत्याच्या विरोधात कोणी येत नाही आणि मी अख्ख्या रायगड जिल्ह्याला माहिती आहे 5 वेळा लोक मला महाराष्ट्रात आली, मी तटकरे साहेबांविरुद्ध किंवा ताई विरुद्ध किंवा भाई विरुद्ध आणि जी कामं होत नाहीत, हॉस्पिटल नाही किंवा कॉलेज नाही किंवा काय गोष्टी नाही, मी त्याच्याबरोबर बातमी देतो. त्यांचाही माझा काय वैयक्तिक वाद नाही किंवा कोण नाही की आमच्या मला पण वाटतं, जनतेला पण वाटतं की एकाच घरात खासदार आमदार मंत्री आहेत, रोहाला माझ्या चांगला हॉस्पिटल मिळावा, चांगले कॉलेज मिळावे. आता आमच्या आताच गावातील 4-8 दिवसापूर्वी एक प्रकार झाला, भटडॉक्टरकडे त्याची मिसेस होती, नेता विचारचा पक्का गेला नाही, अलिबागच्या केंद्रावर गेला आणि त्याचा पक्का ऑफ झाला. मग जर हा ऑफ जर दवाखाना असता तर तुम्ही अशा आमच्या मागणीतून आम्ही त्यांची जे बातम्या लावतो. मग मी तटकरे विरुद्ध ठोक भूमिका घेतो, तटकऱ्यांच्या विरुद्ध ठोक घेतोय, बरोबर ना? मी एवढा टार्गेट होतोय. तुम्ही बातमीचे पत्र जशी राकेश शेळकेची बातम्या लावत ना आपला चॅलेंज आहे तुम्हाला सांगेल पत्रकारांना, ज्यांनी बातमी लावणार त्यांना चॅलेंज आहे. दावा बघूया तटकरे साहेबांची बातमी जी निलेश वागलांच्या व्हिडिओ टाकल्या होत्या, एवढ्या 120 कंपन्या, हे कंपन्या ते कंपन्या, लावा त्या मुद्द्याचं काय झालं काय, तटकऱ्यांनी उत्तर द्यावं. लावा त्या बातम्या नाही लावू शकत का? सगळे मॅनेजर 100% माझी बातमी तुम्ही सुपारी घेतली आहे, बरोबर ना? अहो माझ्या मी कुंडली घेतल्याचा काही त्या व्हिडिओ नाही, काहीच कोणताही हे नाही आहे आणि 1.5 कोटीची बातमी मी 9,000 रुपये घेऊ हसायला येते. मला वकील सुद्धा बोललो की गुगल पेचा विषय राकेश नाही सर, पुढे काय करणार? आमच्या प्रश्नाचं उत्तर द्या ना की हा प्रश्न आमचा असा आहे की आपला पुढचं पाऊल काय असेल? मी 100% या पत्रकारांच्या विरोधात बातम्या त्यांची सुद्धा मी बातमी करणार. मग त्यावेळी काय करायचं कोर्टात करावं, कोर्टात माझ्या वाहनाचा गुन्हा दाखल करा, त्याला काय करायचं करा. का मी तुमच्या शेफ्टीला पहिला शेफ्टी तुमच्या पाहिजे दिला, मी तुमच्याकडे तुम्ही तुमची कुठल्याच पत्रकार मला आजपर्यंत हे आहे रेकॉर्ड आहे, मी एकही कुठल्याच पत्रकाराची आजपर्यंत बातमी नाही आजपर्यंत. का तर पत्रकार आपण एकमेकांना मिळून राहिलो ना तर सगळ्या गोष्टी होतात. कारण आपल्या जर पुढं असेल ना तर चोर नेते चोर अधिकारी फाट्या करतात. मी जर तुमच्या वाट्याला गेलो नाही ना तर मी तुमच्या बातमी लावणार. हां, हे होते आपले राकेश गडशेलकर, महाराष्ट्र लोकशाहीचे मालक संपादक यांच्याकडनं खरोखरच सत्यता जाणून घेतली आपण आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मी कोणाच्याही वाटेत जात नाही, कोणाला दुखवत नाही आणि मी सामाजिक कार्य करत असतो. सामाजिक कार्य करत असताना कोणी दुखवत असेल तर ते त्यांची वैयक्तिक पर्सनॅलिटी असेल, पण मी समाजाच्या हिताचं काम करत असतो आणि त्याच्यातनं हे जे काही माझ्यावर हे खोटे आणि बिनबुडाचे आरोप आहेत ते मी कदापि सहन करणार नाही. मी त्यांच्या विरुद्ध सरळ, मग ते कोणी पत्रकार असू देत किंवा चॅनलवाले असू देत, त्यांना जवाब आणि त्यांना उत्तर हा माझ्या बातमीतूनच देणार असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आता आमच्यासमोर त्यांनी सादर केलं.